नमस्कार. आपल्या सर्वांचं एम आर न्यूज मध्ये स्वागत. आज आपण एम आर न्यूजच्या माध्यमातून निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाचा लेखाजोखा आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज हा मतदारसंघ करवीर विधानसभा आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विखुरला गेला. दक्षिण विधानसभा मतदारसंघातली 5 गावं आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील 7 गावं असे 12 गावांचा हा जिल्हा परिषद मतदारसंघ नव्यानं होतोय. ह्या मतदारसंघाचा मतांचा हिशोब बघितला तर एका पक्षाचा एका नेत्याचा या मतदारसंघामध्ये विजयापर्यंत पोहोचण्या इतपत मतांची गोळाबेरीज म्हटलं तर अशक्य दिसते. त्याचं कारण या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणला, शिवसेना एकनाथ शिंदे गट म्हणला, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विचार केला, भारतीय जनता पार्टी भाजपाचा विचार केला तर ह्या चारही पक्षांचा मताची गोळाबेरीज समसमान असल्यामुळे एका झेंड्याखाली एका पक्षाचा उमेदवार या मताच्या विजयापर्यंत मताची गोळाबेरीज होणं अशक्य दिसतंय. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज या मतदारसंघामध्ये स्वर्गीय PN पाटील हयात असतील तर नक्कीच ह्या मतदारसंघामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. प्रामुख्याने या मतदारसंघामध्ये ज्यांची उमेदवारी निश्चित होईल त्यांना अलीकडील गावे आणि पलीकडील गावे या गावातील पै पाहुणे मित्रमंडळी त्यांचा जीवाभावाचा गोतावळा यामध्ये मताच्या रूपानं पोचणं जितकं शक्य होईल तितकं पोचता आलं पाहिजे. त्याचं कारण या 6 गावांचा हिशोब केला आणि इकडच्या 7 गावांचा हिशोब केला तर ज्यांचा मित्रमंडळी पै पाहुणे स्नेही आत्पेष्ट या सर्वांचा विचार केला तर तिथपर्यंत पोहोचता येईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण या मतदारसंघामध्ये मगाशी जसं सांगितलं तसं सर्वच पक्षाची मताची गोळाबेरी समसमान असल्यामुळं जो उमेदवार असेल त्यांचं वैयक्तिक रिलेशन महत्वाचं असणार आहे. हा झालेला मतदारसंघ पाहिला तर नक्कीच सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची कोंडी झाल्या असं प्रामुख्यानं दिसून येतं. त्यामुळं या मतदारसंघामध्ये युती धर्म झाला तरच त्या पक्षाचा उमेदवार विजयाच्या फज्यापर्यंत पोहोचेल असं नक्की वाटतंय. आज या मतदारसंघामध्ये निगवे खालसा मतदारसंघ होतो. या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं मोठ्या गावांचा विचार केला तर या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निगवे असेल हे प्रामुख्यानं मोठं गाव आहे आणि इकडे करवीर विधानसभा मतदारसंघातील मोठ्या गावाचा विचार केला त्यामध्ये प्रामुख्यानं परिते आणि कोथळी ही 2 गावे मोठी आहेत आणि या तिन्ही गावाचा हिशोब केला तर या 3 गावांमध्ये ज्याचं सर्कल ज्या पक्षाचं प्राबल्य जास्त आहे या दक्षिण मतदारसंघातील 5 गावं येतात. यामध्ये प्रामुख्यानं निगवे खालसा हे मोठं गाव आहे. त्यानंतर इस्पुर्ली असेल, चुये असेल, कावणे असेल, ओळख शिवाले असेल या गावांचा दक्षिणमधील समावेश या मतदारसंघामध्ये होतोय. करवीर विधानसभा मतदारसंघाचा आलेख बघितला तर यामध्ये प्रामुख्यानं परिधे हे मोठं गाव आहे. कुरुकली, कोथळी, कुरडू, येवती, बेले, म्हाळुंगी अशा 7 गावांचा यामध्ये समावेश होतोय. 7 आणि 5 अशा 12 गावांचा हा मतदारसंघ निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघ नव्यानं साकारतोय. निगवे खालसा मतदारसंघामध्ये त्या इच्छुकांच्या मांदेआळीत करवीरचे माजी उपसभापती सागर पाटील हे अग्रेसर आहेत उमेदवारी मिळवण्यासाठी. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील हेही इच्छुक आहेत. त्याचबरोबर येवतीगावचे किरण पाटील हेही प्रामुख्याने इच्छुक दिसतात. त्यानंतर एकनाथ शिंदे गटातून परिधीचे अजित पाटील हे इच्छुक आहेत. त्यांच्यानंतर जनार्दन पाटील जे शेतकरी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे हे प्रामुख्याने इच्छुक दिसत आहेत. त्याचबरोबर भाजप पक्षाचा विचार केला तर प्रामुख्यानं अभिषेक बोंद्रे दादा हे भाजप पक्षाकडून आग्रही आहेत. गेले 6-7 महिने ते या मतदारसंघामध्ये जोर बैठका मारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सुमित चौगले हेही भाजपकडून अग्रेसर आहेत. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते कोथळीगावचे विद्यमान उपसरपंच हेही जिल्हा परिषद उमेदवारासाठी पक्षाकडे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आलेख बघितला उमेदवारींचा तर यामध्ये प्रामुख्यानं कुर्डूचे माजी सरपंच संदीप पाटील हे आपल्या पक्षाकडे या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानंतर परितेचे मनोज पाटील हे उमेदवारी मिळवण्यासाठी अग्रेसर आहेत.
त्यानंतर कुरुकलेचे डॉक्टर दिग्विजय पाटील आणि साताप्पा पाटील हेही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परिधी पंचायत समिती इच्छुक उमेदवारांचा आलेख बघितला तर यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत म्हणून कुरुकलीचे तुषार पाटील हे आपल्या शेतकरी कामगार पक्षाकडून पंचायत समिती परिधीमधून अग्रेसर आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीमधून इच्छुकांची संख्या बघितली तर यामध्ये प्रामुख्यानं साताप्पा पाटील कुरुकलीकर, एस.एम. पाटील बेले आणि पृथ्वीराज चव्हाण हे म्हाळून गेले. यामध्ये निगवे खालसा पंचायत समितीचा इच्छुक उमेदवारांचा आलेख बघितला तर यामध्ये प्रामुख्यानं इस्पुर्ली गावचे दशरथ गुरव हेही बंटी पाटील गटाकडून अग्रेसर आहेत. त्याचबरोबर गजानन पाटील, निवास शेट्टे आणि विलास चौगली हेही आमदार सत्यजित बंटी पाटील गटाकडून इच्छुक आहेत. भाजपकडून रजनीकांत शिंदगे हेही प्रामुख्यानं आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीकडून विलास सायेकर हेही आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट याकडून प्रामुख्यानं योगेश आळवेकर सर हेही आपल्या चंद्रजित नरकी गटाकडून अगदी प्रयत्नशील आहेत. ते विविध सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी सहभागी असतात. आता ह्या इच्छुकांची मांदियाई आपण सर्वांनी बघितली. या इच्छुकांच्या मांदियाईत कुणाचा उमेदवारीसाठी नाव पुढे येतंय याकडे या सर्वांचं लक्ष लागून राहिले. यासाठी आज या निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाचा आम्ही लेखाजोखा तुमच्या समोर मांडत असताना या मतदारसंघाचा हिशोब बघितला तर महायुती झाली तरच त्या उमेदवाराला नेते मंडळींचं बळ लागेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु या पक्षाने स्वबळाचा नारा दिला तर नक्कीच त्या उमेदवाराची दमछाक झाल्याशिवाय राहणार नाही असं हे चित्र प्रामुख्यानं समोर येतंय. आज या निगवे खालसा मतदारसंघाचा लेखाजोखा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. असाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या MR न्यूज मधुरंजन न्यूजला तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करा, प्रामुख्यानं कमेंट करा आणि या आमचं व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती शेअर करा. धन्यवाद.